माम्यहम. भयावह स्वरूप नरसिंहाचं. आरसे नरसिंह प्रकट झाले आणि ते शांत लक्ष्मीमुळे झाले. आजही नरसिंह लक्ष्मीमुळे शांत बसतात. काही फक्त नर आहेत, काही सिंह आहेत. एखादाच नर आणि सिंह एकत्र असू शकतो, असो, पण लक्ष्मी ते कंट्रोल करू शकते. गाडी किती गरम होऊ द्या, बोनेट वर करून रेडिएटरमध्ये नवीन पाणी टाकलं की गाडी शांत होते. असो, कळणाऱ्यांच्यासाठी चिंतन मी करतोय. आप म्हणजे पाणी, पाण्याचा स्वभाव आहे तापणे आणि तापल्यानंतर पुन्हा थंड होणे, म्हणजे त्याच्या मूळ तत्वाशी ते एकरूप होतं. असो, जरा विस्तार जास्त होईल, कंटाळा येईन तुम्हाला. माझं कीर्तन आमच्या एकनाथ बाबासारखं पाठाच्या पद्धतीचं आहे. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मीने सूचना दिली, एक काम करा, शांत बसा. नरसिंह शांत बसले आणि लक्ष्मी नरसिंहांच्या मांडीवर बसली. असं एक मूर्ती स्वरूप. मूर्ती रहस्य शास्त्रात तुम्हाला जमलं तर अभ्यास तुम्ही करा. 2 देवता सांगितल्या, दत्तात्रय अनघा. लक्ष्मी नरसिंह, राधा आणि कृष्ण, सीता राम, रुक्मिणी पांडुरंग, उमानी शंकर, या क्रांतिकारी आदर्श जोड्यात. त्यामुळे तुम्हाला मी कधीच म्हणणार नाही की जोडी सोडा. नाही कळलं तुम्हाला? फक्त आहे तीच टिकवा, नवीन करू नका, एवढीच प्रार्थना. मराठी कळते ना तुम्हाला सगळ्यांना. पार्वती गरोदर असताना शंकर तिला फिरायला घेऊन जात असत. रमणीय स्थानात, गार्डनला, एखाद्या हिरवळीत, पाण्याच्या परिसरात, पक्ष्यांचं कूजन, उत्तम स्थान असेल तर जायला हरकत नाही. आणि जुन्या लोकांनी नवीन पोरापोरीला फिरायला जाऊ नका असं म्हणू नये, असं माझं मत आहे. फिरायला नवऱ्यानी फिरायला जावंच, फक्त आपलीच पार्वती बरोबर न्यावी, एवढीच विनंती. कंटाळवाण होते का तुम्हा सगळ्यांना? जे ऐकायचे ते ऐका, बाकी पडल्या पडल्या झोपा, काय हरकत नाही. म्हणजे ब्रह्मदेव पुन्हा एकदा रिपीट, तिसऱ्यांदा ब्रह्मा सावित्री, शंकर पार्वती, विष्णू लक्ष्मी, या 3 देवता असल्यामुळं त्याचं नाव त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. मंत्र झाला. मग फक्त महादेवालाच त्र्यंबक म्हणायचं काय, हा माझ्या अभ्यासाचा विषय तर नाही. तर मग मर्यादा पुरुषोत्तम दाशरथी नंदन अयोध्याधीश कौसल्या पुत्र भरताग्रज सीतावल्लभ सुद्धा त्र्यंबक आहे. याला उत्तर काय तुमच्याकडं? त्याच्या चाप बाणाचं नाव आहे त्र्यंबक. काय नाव आहे त्याचं? त्र्यंबक. आणि तो प्रसाद शंकराकडनं त्याला मिळालेला आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? थोड्या माना हलवा म्हणजे मला समाधान वाटेल. धवन गुरुजी, मग काय त्याचं नाव झालं त्र्यंबक. एक भाव. दुसरा भाव, त्याला 3 मातोश्री आहेत. एक आहे कौशल्या, सौमित्रा आणि तिसऱ्या क्रमांकाची कैकई. अशा 3 अंबिका आहेत ज्याच्या माता. असा जो तो राम त्र्यंबकेश्वर, असा त्याचा अर्थ होतो. 4-5 दिवसांनी निवांत टाळ वाजवा, काही गडबड नाही आहे. ऐकणाऱ्यांच्या बुद्धीचा आवाका मला कळलाय. विठ्ठल विठ्ठल त्र्यंबक मध्ये काही देवता आहेत. नाशिकात कपालेश्वर आहे, बटुक हनुमान आहे, काळा राम आहे, गोरा राम आहे, पुण्यसलीला गोदा आहे, रामकुंड आहे, रामचंद्राची पाऊल आहेत. इथे चांगला वागला तर रामय होतो, वाईट वागला तर नाकही कापल्या जातं. असे 2 गावं, 2 ठिकाणं या नाशिकात होतात. त्याचबरोबर पुढं गेले की सुंदर नारायण आहे. मी म्हणत नाही, सुंदर नारायणाचं वर्णन या गाथेत आत्ता मी अभ्यासलंय एवढ्यात. वंदिली अंबिका या अभंगाच्या खालचा अभंग. तीर्थयात्रा करताना
सप्तशृंगी मातेच्या दर्शनालाही निवृत्तीनाथ दादा गेलेच होते. परिणाम या मार्गे जाताना त्रिंबकचा प्रवास त्यांचा झाला असावा आणि चरणधुळीचा स्पर्श या गावकऱ्यांना मिळालेला असावा असा माझा अंदाज. मी बोलतो ते करेक्टच आहे अशी माझी प्रौढी नाही. अनुमानप्रमाणे भौगोलिक दृष्टिकोनातनं जर परिमापन केलं आपण तर त्रिंबकला जाताना गिरणाऱ्याहून जाता येतं, मखमलाबादहूनही जाता येतं, नाशिकातूनही जाता येतं, इगतपुरीहूनही जाता येतं, जव्हारवाड्याहूनही येता येतं, पालघरहूनही जाता येतं. ऐकता ना बरोबर आहे ना इकडचं सगळं. हे सगळे गावं फिरून झालीत माझे. विठ्ठल विठ्ठल अंबिकेला वंदन केल्यावर मिलिंद महाराज सुंदर नारायणालाही अभिवादन केलं आणि दादा आता आद्यलिंग त्र्यंबकेश्वराच्या चरण सानिध्यात स्थिरावले. गहिनींनी अनुकंपा केली, नेत्र कटाक्षाने निहाळलं. 3 दीक्षात योगशास्त्रामध्ये नेत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा आणि अजून एकही मंत्र दीक्षा. या 3 दीक्षेपैकी 3ही दीक्षा पारंगत निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायांचे थोरले भाऊ यांनी जो गाथा लिहिला त्यातला आजचा हा अभंग आहे. हे झालं माझं प्रास्ताविक. विठाल विठाल बर. ज्यांचा अभंग निवडला तेही शंकर, ज्याच्या समोर कीर्तन करतोय मारुती तेही शंकर. कारण अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. पुढचा ऐका. अंतोषला अंतरी सदाशिव. झाले 2 प्रमाण. आता 3रं प्रमाण. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय. अंगी सिंदूर चर्चिला मी आत्ता भव्य मारुती देखिला. कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन. बर. शंकरालाही रामनामच आवडतं, मारुतीलाही रामनामच आवडतं. उलट तो रामनामाचा प्रचारक आहे आणि त्यांचाच अवतार निवृत्तीनाथ दादाला सुद्धा नाथपंथात असू नये कुंडलिनी जागृत करणं, इडापिंगला सुषुम्ना भेदन करणं, गोदद्वाराला टाच लावणं, शीतली प्राणायाम करणं, भस्रिका करणं, कुंभक रेचक पूरक करणं, अगल्व सगल्व करणं, ब्रह्मरंध्र भेदणं, षटचक्राचा अभ्यास करणं, त्याच्या त्या पाकळ्या, त्याच्यातल्या देवता, त्याच्यातली अक्षरं, हम डम रीम लीम असे अक्षर आहेत. या सगळ्याचा साग्र अभ्यास योग प्रक्रियेचा निवृत्तीनाथ दादाचा, ज्ञानोबरायाचा, तुकोबरायाचा, नाथरायाचा असू नये. या जनसामान्याचं भलं नेमकं एक्झॅक्टली कुठल्या टॅबलेटनं होईल, कुठल्या लिक्विडनं होईल, कुठल्या इंजेक्शननं होईल, हा सारासार विचार त्यांनी केला. आता श्लोक सांगतो. क्रतो यध्यायेते विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. त्याचं दुसरं उत्तर आहे कलौ केशव कीर्तनम. त्याच केशवाचे नाव आहेत, भिन्न भिन्न आहेत. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. जगद्व्यापक जनार्दना, आनंद घना अविनाश, सकळ देवाधी देवा, कृपाळू बाजी केशवा, आनंदा मानुभवा, सदाशिवाचा रूपा. मधु मिलिंद. हा मत्स्येंद्र आहेत, मिलिंद आहेत, फक्त मी चांगला नाही.
मला आता खरं सांगतो प्रामाणिक, वरचेवर प्रवासाचा आणि कीर्तनाचा कंटाळा यायला लागला. 3 दिवस जावं वाटतं प्रवचनमालेला, चिंतनाला, भूमिकेला. त्या लोकांशी एक तर कनेक्टिव्हिटी वाढल्या जाती, चिंतनाच्या भूमिका मांडता येतात आणि उद्या काय मांडायचं म्हणून आज अभ्यास करता येतो. आता मी अभंग एवढ्यात निवडलाय. वा, खूप नाव आहेत. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा इत्यादी खूप नाव आहेत त्याला. हरैर्नाम हरैर्नाम हरैर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. शिव, राम, कृष्ण, दत्त, हरी, माधव या नावापैकी कुठलंही एक नाव तुम्ही तुमच्या जीवनात घ्यायला सुरुवात करा. ही माझी तुम्हाला यती असू नये, हात जोडून रिक्वेस्ट आहे, प्रार्थना आहे. कोणतं एक नाव घ्या. मग आता कलिसंतरण उपनिषदात एक मंत्र असा आहे धवण सर, सगळ्यांच्या पाठातला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा एक मंत्र आहे, हा एक मंत्र आहे. यालाच आपल्याला जर गायचं असलं तर जरा तुम्ही हात वर करा, प्रेमाने हात वर करा, आपापलेच करा. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम विको नका करू. राम राम हरे हरे, हरे राम हरे राम. हरे राम 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 हरे हरे म्हणा. मागे म्हणा, मागे सगळ्या जणी. हरे नाथ 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 हरे हरे, हरे नाथ आदिनाथ उमानाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ बोला. गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ सोपाननाथ. अरे टाळ्यावर करा, कंटाळे का? खायला पाहिजे तुम्हाला. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वृंदावनला कधी गेला असलात किंवा गुगलला, नेटला, टीव्हीला पहा, प्रेमानंद बाबांना किडणार नाहीत यार. सारखं राधेचं स्मरण चाललंय. तुम्हाला देवाने हात दिलेत, पोट दिलंय, तोंड दिलंय, पैसा दिलाय,
बागा दिल्यात, मनुके दिलेत, पाणी दिलंय, बंगले दिले, तरी तुम्हाला रोग यायला हरे राम हरे. मेल्यावर काय दिवा लावताला काय तुम्ही? आपलं बाबा आता क्लिअर आहे. पटलं बोलवाने तर बोलूच नका मला. विठ्ठल 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 हा मूळ मंत्र गाण्याचा हेतू असा आहे आणि यांना म्हणायला लावण्याचा हेतू असा आहे. हा कलिसंतरण उपनिषदातला मंत्र आहे. कोणत्या? असे काही उपनिषद आहेत अजून लोकांच्या समोर नाहीत. एन केन कठ तैतरीय ऐतरीय ईशावास्य इत्यादी लोकांच्या पाठ आहेत. पण गणपत्यात कोणते येतं? हेरंब उपनिषद, गणेश उत्तर तापिनी उपनिषद, गणेश पूर्व तापिनी उपनिषद, गणपती उपनिषद आणि पुढचा ऐका आता भिक्षुक उपनिषद, त्याच्यानंतर पुन्हा मांडुक्य उपनिषद. एवढे उपनिषद आहेत. आपल्याला काही नावं पाठ नाहीत. तुमच्या नाशिकात धवण सर तुम्ही कधीतरी त्या माणसाचा पत्ता काढा. यशवंत विसीकर नावाचा एक पोरगा आहे. IT क्षेत्रात इंजिनियर होता. त्याने फर्ग्युसनला ड्युटी पण केली एक प्राध्यापक नावानं. मुंबईला राहिला. त्याला इंटरेस्ट वाटला नाही. त्यांनी सगळं सोडलं आणि उपनिषद ब्रह्मसूत्राचा क्लास घ्यायला सुरुवात केली. दश उपनिषद आणि गोत्रगाथा या 13 ग्रंथाचं प्रकाशन गेल्या आठवड्यात मी माझ्या हाताने मखमालाबादला स्वतः केलं. प्रसिद्ध नाही, कीर्तनकार नाही, पत्रिकेत नाव नाही, फोटो नाही, काही नाही. असे काही अदृश्य लोक आहेत महाराष्ट्रात की जे समाजापर्यंत नाहीत पण विद्वानांचे बाप आहेत. अमृत महाराजाला काही कळलं नाही एवढे विद्वान या जगात आहेत. विठ्ठल हा कलिसंतरण उपनिषदातला मंत्र आहे. कोणता? जन्मभर तुम्ही मला हरे राम राम राम. तुम्ही कधी ऐकलं कोणत्या उपनिषदातला मंत्र आहे हा? अरे होय नाही काही म्हणा ना. काय आज नशीब फुटल्यासारखंच वाटायला लागलं. कलिसंतरण उपनिषद आणि तो मंत्र इस्कॉनवाल्यांनी केला उलटा. हरे कृष्ण आणि हरे राम. मूळ आहे हरे राम हरे कृष्ण. कारण असे पूर्ण आहे राम आणि पूर्णतम कृष्ण आहे. 2 वाक्य सांगतो. बर, प्रथम अवतार आहे राम आणि नंतरचा अवतार आहे कृष्ण. आपल्या कुटुंबात थोरल्याला मान आहे का धाकट्याला मान आहे? वडील या नात्याने थोरल्याने जिम्मेदारी निभवायची म्हणून राम हे थोरलं नाव आहे. कृष्ण इक्वलेंटच आहे पण अवतार धाकटा आहे. आता वारकरी संत त्यापेक्षा चतुर. कलिसंतरण उपनिषद आणि इस्कॉनवाल्यापेक्षा वारकऱ्याने हा मंत्र शॉर्ट बट स्वीट केला. रामा प्लस कृष्णा इज इक्वल टू विठ्ठला. आपणच वाजवायचं, यांना काही घेणं देणं नाही. राम अधिक कृष्ण बरोबर विठ्ठल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र हा जपावा सर्व काळ. जपावा सर्व मंत्र हा जपावा सर्व काळ. सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. नलगती साया जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. हे नलगती सायास जावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा चातुर्मासा पुरता. मंत्र हा जपावा
निळवंड्यातल्या नामसप्ताहा पुरता सततं कीर्तयंतो माम नित्य कायम स्वरूपी देश काल परत्वे. याला तिथी नक्षत्र योग करण आणि अजून एक राहिलं वार, या 5 अंगाची आवश्यकता नाही. यज्ञाला मुहूर्त काढायचे, प्राणप्रतिष्ठेला मुहूर्त काढायचे, कलश बसवण्यासाठी मुहूर्त काढायचे, लेकराच्या नामकरणाला मुहूर्त काढायचे, ऐकता का, विवाह मौंजीला मुहूर्त काढायचे. पण भगवन नाम उच्चाराला जात नाही, वर्ण नाही, मुहूर्त नाही, वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. पक्ष पाही उच्चारती. दोन्ही पक्ष पाही उधारते, पाही उधारते. त्या काळे नामावळी शुल्लभ भोळी भाविका. शुल्लभ भोळी भाविका. भलत्या काळे नामावळी शुल्लभ भोळी भाविका. हा भलत्या काळे नामावळे सुलभ भोळी भाविका. सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका. भलत्या काळे नामावळी भलत्या काळे नामावळी शुल्लभ भोळी भाविका. हा? शुल्लभ भोळी भाविका. सुलभ भोळी भाविका. भोळ्या भाविका. भोळ्यांना पुढचा ऐका, केवळ भोळ्यांना नाही, भाविक असलेल्या भोळ्यांना केव्हाही कधीही आत्मकल्याण करणारा जगातला उपाय आहे राम नाम. ऐका आता ऐका, सोपं वेदांत सांगतो. साध्य आहे ईश्वर आणि साधन आहे नाम. हे तर कळतंय का? हे नाही कळायचं तुम्हाला, अजून सोपा दृष्टांत देतो. समजा MSCBचं हे मीटर आहे फॉर एक्झाम्पल, कळतंय ना मीटर. आता डिजिटल आलेलं मीटर आहे, त्याच्यात काही करता येत नाही जणू, पण करणाऱ्याच्याही पुढं टेक्नॉलॉजी आपली आहे, त्याची रिडिंग कमी करता येते म्हणे. हे पण बारकावे कळत नाही तुम्हाला का ऐकू जात नाही हेच मला कळत नाही. असो, हे मीटर आहे, मीटर याला सप्लाय दिलाय, फ्यूजमध्ये आलाय, फ्यूजमधनं तो सर्किट मंडल पूर्ण करतो घरात, वरच्या बंगल्यात, खालच्या खोल्यात, हॉलमध्ये, सर्वत्र. त्याच्यात 2 वायर आहेत, एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक प्लस आहे, एक मायनस आहे. त्याचा गेज 18 पासून ते 16 पर्यंत. त्याच्या आत एक तार आहे, त्याचं नाव कंडक्टर आहे, आणि वरून जे आवरण आहे त्याचं नाव कवच आहे. बरोबर आहे ना? आणि ज्याच्या वायरातून 16 तारा बाहेर पडतात त्याचं नाव फ्लेक्झिबल आहे. ऐकता ना? अभंग तर वाचतोच मी, पण हेही पुस्तकं वाचतो. पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंत सगळं वाचायची मला सवय. म्हणजे चांगलंही पेपरचं वाचायचं आणि टीका वाचायच्या, म्हणजे आपल्यात काही सुधारणा होती. असो, ऐका. तर घरातला सप्लाय बंद पडला, काय झाला? करंट, अंधार झाला. मग त्याला चेकअप करण्यासाठी सोय नाही. म्हातारी म्हणाली, आज आपल्याकडं पंगत आहे, पोरं नाशिकात आहेत, सुनबाई आली नाही, जेवायला करायचंय, तुम्ही तरी खुर्चीवर चढा आणि काय झालंय बघा. म्हातारा म्हणला, आपल्याकडं ते तसलं नाही आहे काही, कळलं का? ते चमकत असतं ते नाही. म्हातारी म्हणली, तुम्ही नाही तोंडाचेच आहेत, पण चमचा नव्हता घरात, माझ्यामुळं सगळं घर झालंय. त्या म्हाताऱ्याला सगळं ऐकून घ्यावं लागलं. म्हातारा खुर्चीवर बिनविरोध उभा केला, कुणी? म्हातारीने. ऐकता काय? टेस्टर नव्हतं. काय नव्हतं? टेस्टर. तुम्हाला ऐकू येतं का रे? टेस्टर नव्हतं. मग काय केलं? ते भाकरी खालीवर करायचं तव्यावर, त्याचं काय नाव आहे? बरं, काय असेल तुमच्या भाषेत ते. ती हातात धरली म्हातारीने आणि दिली म्हाताऱ्याला. चप्पड भाग धरला म्हाताऱ्याने आणि निमुळता भाग ठेवला फ्यूजच्या नटावर. जसा नट हलवला तसा म्हातारा हलवला. दृष्टांत संपला. साधन आहे प्रकाश,
वेदांत असा सांगावा लागतो या लोकाला. यांना जहदन अजहदन बिंबन प्रतिबिंब यातले निमे पाणी नेत नाहीत, काय कळणार आहे बाकीच्या माणसाला. काय अंबादासराव बरं आहे का नाही? अंबादास दगडू पाटील विठ्ठल आणि ते आपल्याला सांगतात कीर्तन जमलं नाही. तमाशा ठेव पुढच्या वर्षी तुझ्या खर्चाने, तुझं गावाचं वाटोळ कर. साध्य प्रकाश आणि साधन आहे टेस्टर. साधन काय बोल आता, हे तरी कळतंय की नाही? चेकअप करणे, सप्लाय आहे की नाही, वाहकता आहे की नाही, करंट आहे की नाही, विद्युल आहे की नाही पाहण्यासाठी एक उपकरण आहे, त्याचं नाव आहे टेस्टर. साध्य प्रकाश आणि साधन टेस्टर. टेस्टर साधन चुकलं तसं या कलियुगात प्रकाश म्हणजे ब्रह्मतत्व. तुम्हाला मला पाहिजे असेल विठ्ठल रामकृष्ण हरी, तर साधन आहे टेस्टर रामनाम. सोपं गणित आहे. याला प्रमाण ज्ञानोबराय म्हणाले. प्रमाण सगळ्यांच्या उभी पाठातली आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती रे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल म्हणजे अखंड प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती किंवा ऐकती असे 2 पाठ आहेत. निवरगावकर मामा आणि साखरे महाराज. तुम्हाला योग्य वाटेल तो स्वीकारा. भगवन नामानं जीवाचं आत्मकल्याण होतं. याकरता तुम्ही रामकृष्ण हरी हे स्मरण करा आणि ते केल्यानंतर अन्य काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. म्हणून श्रीमंत निवृत्तीनाथ दादा म्हणाले, राम नाम वाचे तोची एक धन्य, 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 वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य, राम नाम वाचे तोची एक धन्य. ज्याची शुद्ध पुण्य ये जनी, ज्याची शुद्ध पुण्य ये जनी, राम नामांकित मैत्य मंत्र जाचे, राम नामांकित मैत्य मंत्र जाचे. त्याचे शुद्ध पुण्य ये जाणे, त्याचे शुद्ध पुण्य ये जाणे, राम नाम गीत नित्य मंत्र जाते, राम नाम गीत नित्य मंत्र जाते. आता या अभंगातल्या पहिल्या चरणावर वाचे पदाला आपण जरा थोडा इंटरेस्ट घेऊया. वाचे, वाचे म्हणजे वाचणे असा अर्थ लावायचा का? वाचे नित्यनेम वाचे असं एक प्रमाण आहे. वाचे म्हणजे वाचणे. पुढचं वाक्य आहे का, जो वाचेल तोच वाचेल. एक पुढं वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. तर पंढरी शब्दाचा अर्थ राची ढेऱ्यांनी वाशी बेंद्रांनी केला. पंढरी म्हणजे ज्ञान मार्ग. विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणजे
म्हणजे पठन करणे, अक्षरावर बोट ठेवणे आणि ओठ पुटपुटणे, याला वाचे म्हणता येणार नाही. तर वाचे पदाचा अर्थ असा करावा लागेल, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या किती वाण्यात? 4. मग वाचे भजन कसं करायचं त्याचे 4 स्टेप सांगतो, सगळ्यांच्या प्रमाण पाठातले. तर वाचे या प्रमाणाबद्दल तुमच्या 3-4 जणांकडनं मला अपेक्षा आहे. वाचे 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 घेई घेई माझे माझे, घेई घेई माझे माझे, घेई घेई माझे माझे, घेई घेई माझे माझे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. आरंभाला प्रार्थना केली या जनसामान्यांना, त्या काळापासून आताच्या काळापर्यंत, त्या शतकापासून विज्ञान युगापर्यंत. घेई नाही कळलं, न कळणाऱ्यांना पुन्हा सूचना दिली, घेई आता तरी घे, तरी कळत नाही, काय करावं हेच कळत नाही. एका शिक्षकाला विद्यार्थ्याने विचारलं, समुद्राला आग लागली तर मासे कुठे जातील? असे ते सर म्हणाले, मूर्खा, समुद्राला कुठे आग लागत असते का? मुलगा म्हणाला, सर, मागे स्कायलॅबच्या काळात केवढा त्रास झाला, लोक मरू नयेत याकरता त्याचे छिन्न विच्छिन्न तुकडे करून उष्माघात पाण्यातच शांत करावा लागला. असं कदाचित प्रकरण घडलं. वा आखाती युद्ध प्रकरणात एखादा अणुबॉम्ब टाकण्यात आला तर पर्वत फुटतील, बिल्डिंगी उद्ध्वस्त होतील, पाणी समाप्त होईल, पृथ्वीत काही विभाजन होईल, दरी पडेल. माझा प्रश्न आहे, आग लागली तर काय करावं? सर म्हणाले, आग लागत नसती, पण सर कदाचित लागली तर त्यातले मासे झाडावर जातील का हो? झाडावर जातील का हो? पोराचा प्रश्न आहे. शिक्षक म्हणाले, मूर्खा, झाडावर जायला ते काही बैल आहेत? हेही काही बैलांना कळत नाही. त्याचं कारण आहे, दूध जर्शीच आहे. विठ्ठल विठ्ठल आरंभाची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे बालकवाडी. कोणती? घी घी माझे वाचे. सुरुवातीचा परमार्थातला वर्ग आहे कोणता? वाणीनं भजन करणारा. घी घी माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. दुसरा वर्ग आहे नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी नामधरा कंठी सारा करा उठावठी, सारा सार विचार करा उठावठी. नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबाचे. करा मोठा ओढे, सारा सार विचार करा मोठा ओढे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सुरुवातीला सूचना दिली आहे, प्रार्थना केली तुम्हा सगळ्यांना, सगळ्या जगातल्या विश्वातल्या भाविकाला वाणीनं भगवत भजन करा. दुसऱ्या क्रमांकाला सांगितलंय नामधरा कंठी
विठोबाचे आता तिसरा वर्ग सांगतो. तिसऱ्या वर्गाला सांगितलंय हृदय मंदिरी स्मराकारे स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे हा स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे एक सुबोध भानू नावाचा ग्रंथ आहे, तुम्ही नवीनच ऐकलाय. याचे लेखक करतेत प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज. ऐकता का? पाटील कुळातले, मधून पाडलेला भांग, कपाळाला कुंकू आणि तुळशीच्या काष्टाला मंगळसूत्रासारखा दिलेला आकार. म्हणताना म्हणायचे ज्ञानोबरायांची मी कन्या आहे आणि माझा विवाह भगवान कृष्णाबरोबर झाला आहे. त्यांचे पटशिष्य दशग्रंथी ब्राह्मण, त्यांचं नाव बाबाजी महाराज पंडित. या दोघांचा संवाद असाय त्या ग्रंथात. बाबाजी पंडित म्हणाले, गुलाबराव महाराज, माझी धर्मपत्नी मंदिरात जाण्याची इच्छा करते. वाक्य नीट ऐका बरं का, मंदिरात जाण्याची इच्छा करते. महाराज म्हणाले, बाबाजी, हृदयातच हरी असताना मंदिरात जाऊन वेळ का वाया घालवावा? ऐकलं तुम्ही? हृदय मंदिरी स्मराकारे. तीर्थयात्रा लोक करतात, करणाऱ्याला माझा विरोध नाही, पण आल्यावर बदल काय हा महत्वाचा विषय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव म्हणे, भजात्मा रामा हृदय मंदिरी स्मराकारे हृदय अर्जुन तिष्ठती. परब्रह्म परमात्मा हृदयातच आहे, परंतु आवरण आणि विक्षेप या दोषामुळं ब्रह्मतत्वाचं भान जीवाला होत नाही. पण जर गुरुकृपा झाली तर हृदय मंदिरी स्मराकारी. किती वर्ग झाले? 3. आता 4था वर्ग आहे. राम राम स्मराधी राम राम स्मराधी करागाट घाला मुळबंदी लाहो करागात घाला मुळबंदी नावा उगिया उपाधी साडावा उगिया उपाधी लावो निराहा गोविंदिगा लक्ष लावो निराहा गोविंदिगा लक्ष लावो निराहा गोविंदगा लक्ष लावो गोविंदगा स्मराधी ना हो करागाट घाला मुळबंदी सांडा बाबू गिया उपाधी लक्ष लावो निराहा गोविंदिगा स्मराधी लाहो करागाट घाला मुळबंदी साडा बाबू गिया उपाधे लक्ष लावो निराहा गोविंदगा. आता पुन्हा चिंतन आहे. लक्ष नेमकं लावायचं कुणाकडं? अलक्षाकडे लक्ष लावायचं. अलक्ष ब्रह्मतत्व लावायचे लक्षाने. लक्षविधी सूचना, काय शब्दाचा अर्थ आहे असा? सैन्यात बघा लक्षविधी सूचना, सभागृहात बघा लक्षविधी सूचना मांडण्यात आलेली आहे. लक्ष्मण हे नावच ऐकलं का? लक्षविधी सूचना करणारे. रामचंद्राला सीतेला वेळोवेळी सूचना आहेत. सीतेला सूचना दिली लक्षविधी. हे जे ओढलेलं रिंगण आहे, ग्राउंड आहे, रेखा आहे, ही ओलांडायची नाही. लक्षविधी सूचना. म्हणून एखाद्याचं लक्षात राहत नसेल तर नाव लक्ष्मण ठेवावं. असो, वेळ माझा संपत आलाय. 10:16 का 15 झालेत. अधिक बडबड करण्यात काही मजा नाही. नित्यापेक्षा काही जास्त मिळणार नाही.
म्हणजे प्रेमसंबंध वृद्धिंगत फार काही होणार नाहीत. याकरता वेळेत कीर्तन केलेलं बरं असं मला वाटतं. आता ऐका, पुढचं चिंतन ऐका. याला एक प्रमाणाला प्रमाण आहे. पुन्हा मुद्राती पाचवी लावून या लक्ष मुद्राती पाचवी लावून या मुद्राते पाचवे लावून या लक्ष मुद्राती पाचवी लावून या तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे हरी दिसे तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे हरी दिसे हरी दिसे प्रत्यक्ष हरी दिसे हरी ध्येय ध्यान ध्याता त्रिपुटी. बरोबर आहे की नाही? ध्यान याचं करायचं. सुंदरते ध्यान शोभे सिंहासनी सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान शोभे औदुंबरी. या ब्रह्मतत्वाचं ध्यान लावायचंय. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं. या ब्रह्मतत्वाचं ध्यान लावायचं, ध्यान करायचे. म्हणून तुम्ही बघा त्या जंगली महाराजांच्या मठ मंदिरात कोकमठाणला सावळी विहरला ध्यान लावतात. योग साधनेत ध्यान लावतात. रामदेव बाबा पहाटे उठतात. आजही या वयात योगासनं करतात, करून घेतात, ध्यान लावतात. आपल्याकडं ध्यान लावण्याची प्रथा संपत आली. तुकोबारांनी सूचना दिली, सुंदरते ध्यान. ध्यान लावा, ध्यान. मग कुणाचं? तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. मग काय करा? लाहू करा. लाहू म्हणजे गडबड, त्वरा, लगबग, अर्जंट. लाहू करा, गाठ घाला. मूळबंदी, जालंधर बंद आहे, उडियाना बंद आहे आणि योगात मूळ बंद आहे. मूळ बंदाशी संबंध विल्डिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हरी आत्मा एक दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल दुसरं प्रमाण म्हणता का? माझ्या डोळ्याला पाणी आल्यामुळे अक्षर दिसनात मला निवडलेल्या अभंगाचे. राम नाम कीर्तन नित्य मंत्र 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 राम नाम गीत नित्य मंत्र जापे 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 राम नाम कीर्तन नित्य मंत्र राम नाम कीर्तन नित्य मंत्र जाते राम नाम कीर्तन नित्य मंत्र जाते राम नाम कीर्तन नित्य मंत्र जाते राम नाम गीत नित्य मंत्र जापे राम नाम गीत नित्य मंत्र जापे राम नाम गीत
नित्यमंत्र जाते राम नाम कीर्तन नित्यमंत्र जाते राम नाम कीर्तन नित्यमंत्र जाते दहन पापाचे एका नामे दहन पापाचे एका नामे दहन पापाचे एका नामे दहन पापाचे एका नामे राम नाम कीर्तन नित्यमंत्र जाते राम नाम कीर्तन नित्यमंत्र वाचे राम नाम कीर्तन वाचे राम नाम कीर्तन नित्यमंत्र वाचे या साधनेमुळं काय होतं? तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप. अग्नीला पापही शिल्लक नाही, पुण्य शिल्लक नाही. एक चिंतन. दुसरं चिंतन असे, तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता. शेतकरी वर्ग तुम्हाला माहिती, काट्या कुपाट्या पाला पाचोळा झाला आणि अनावश्यक गवत शेतात वाढलं तर काढून आपण सगळ्या काड्याच्या पिटीतल्या काड्या ओढतो का एकाच काडीवर काम भागतंय? एकाच भागतंय. जन्मभर किल्ला पापाचं क्षालन एकाच राम नामाच्या एका काडीनं होतं. एवढी ताकद याची. काळू बाबा यांनीच उद्धरले, पाटील बाबा यांनीच उद्धरले, मल्हारी बाबा यांनीच उद्धरले आणि ब्रह्मनिष्ठ दामोदर महाराज यांनीच उद्धरले. मामासाहेब, सद्गुरू जोग महाराज, साखरे महाराज, वासकर, दिगलूरकर, अमळनेरकर, आजरेकर, अजून करोडो फडकरी, टाळकरी, माळकरी, संस्थानिक आणि वारकरी कशामुळे उद्धरले? रामनामामुळे उद्धरले. वैष्णवात रसिकत्व वृंदावनात, मथुरेत भगवत चिंतन चलतं, अखंड चलतं, तास न तास. आता 2027ला कुंभमेळा येणार आहे. तुम्ही बघा, ते बिचारे रात्रभर बसतात, सीताराम 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 सीताराम, रात्रभर कंटिन्यू. आपल्यासारखं नाही 2 चाली झाल्या मी आता आराम करतो. तुका म्हणे चुकलं, नामा म्हणे चुकलं. अरे तू काय म्हणे ते चुकलंय सगळं, बाकीच्याचं काय सांग. स्वरच गेला, तालातूनच गेलं, शेपकच झालं, आपले भांड नाहीत. ते सीताराम राधेश्याम अखंड भजन करतात. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, पुढे येणं होईल न होईल, कोण्या का होईना एका देवाचं श्रद्धेने नामचिंतन तुम्ही करा. तुम्हाला आवडेल त्या करा, कोणत्याही करा, त्याच्याकडेच येते. कोणाकडे येते? आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. प्रति म्हणजे कडे, ब्रह्मतत्व हरिरामाकडंच येतं. त्यामुळे तुम्हाला म्हणालो, कोण्या पक्षातून निवडून या. विठ्ठल विठ्ठल मला एकाने विचारलं, यावर्षी पावसाचा काही अंदाज सांगता येईना. मी म्हणलं मला काही त्यातलं कळत नाही, खरंच कळत नाही. माझीच मला कळलं नाही तर पावसाचं काय कळायचं. मी त्याला उत्तर दिलं प्रामाणिक, काही चांगली माणसं हसतील या वाक्याला. मी म्हणलं आकाशातून पडणाऱ्या पावसाचं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं काही सांगताच येत नाही. एवढा मिस्किल टाळ्या वाजवणाऱ्या स्मार्ट चेहऱ्यांना तुम्ही स्कॅन करायला पाहिजे. तुम्ही त्याला 2 कॅमेरे पाहिजेत, एक त्यांच्याकडे ऑडियन्स आणि एक माझ्याकडे. गावकऱ्यांनी यूट्यूबवाल्यांना हे 2 पैसे देऊन 2 कॅमेरे सांगत जावेत येणाऱ्या काळात. म्हणजे एडिटिंगला सोपं जातं ना, ते एडिटिंगलाही सोपं जातं. श्रोते हो, वेळ वाढायला लागलाय. भगवत चिंतन करताना 4 स्टेप आहेत. तुम्ही कोणत्याही स्टेपनी भगवत चिंतन करा, पण करा ही तुम्हाला माझी हात जोडून प्रार्थना आहे.
भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी. वैखरी म्हणजे वाणी. खरं बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकी शिराजे. बुद्धीचं वैभव डिलीट, डॉक्टरेट, एमफिल नाही, लॉयर नाही, बीटेक नाही. बुद्धीचं खरं वैभव आहे भगवंताला आपलं करणं, भगवंताच्या सामिप्यात जाणं. दुसऱ्या चरणाचा भाव झालाय दहन होळी, म्हणजे जाळून टाकते पाप. नामसंकीर्तन साधन पै सोपे, पण जळतील पापे. आता एक चरण असं आहे, रामनामांकित. अंकित म्हणजे दास होऊन. ते मंत्री त्यांच्या अंकित आहेत. अंकित म्हणजे अंडर, त्यांच्या द्वारे. म्हणून रामाचं नाव घ्यायला आधी रामांकित व्हावं, अंकित म्हणजे दास व्हावं, आणि मग गावं. त्याचा इफेक्ट चांगला पडल्याशिवाय राहत नाही. शांती ब्रह्म, एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, मुक्ताबाई, जणाबाई, सकल संतांनी नामाबद्दल खूप लिहिलं. ऐसा जो नित्यता पडतसे नाम, 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 तया समोरे काही नाही तुझे काही. नाही तया सम तुझे गाहे, नाही तया सम तुझे गाहे. ऐसा जो नित्यता पडतसे नाम, कैसा राम नामांकित. असा जो पडतसे नाम, त्याच्या जीवनामध्ये नाही तया सम दुजे काही. नामाला इक्वलंट दुसरा पर्याय नाही. यजन यागादी क्रिया आणि ध्यान धारणा कलियुगात त्रासदायक असल्यामुळे भगवन नामसंकीर्तन तुम्ही करा, अशी सूचना आहे. निवृत्ती अव्यक्त राम नाम जपे, नित्यता सोहपे राम नाम. नित्यता सोहपे म्हणजे सोपेच असा त्याचा अर्थ आहे. राम नाम नित्य नेम वदता अक्षरे आणि भवसिंधू तरी अर्धक्षणी. हे जसं तसं गीतासू, ज्ञानदेव असू, तुकोबाराय असू, नाथराय असू, निवृत्ती असू, हे नाव घेतले की जीवन आत्मकल्याणाच्या दिशेनं पाऊलवाट करतं. एका अपरिचित अभंगाला मी अचानक हात घातला. गाथा मला तिथे दिसला सुनील पाटलांच्याकडं. त्यांच्याकडनं म्हणलं कीर्तन होईपर्यंत मला द्या, कीर्तन झाल्यावर मी परत देतो. त्यांच्या कुणी अनुयायांनी हा गाथा परत न्यावा अशी त्यांना सूचना आहे. हे कीर्तन मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, सकल संतांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही भाग्यवान आहेत, कर्दमांचं स्थान तुमच्या जवळ आहे. जवळ अनुसयेचं माहेर जवळ आहे तुमच्या. कपिलांचं राहणं जवळ होतं. पराशर ऋषींचं जाणं तुमच्या जवळ होतं. अगस्तींचं जाणं येणं कोतुळ, अकोला, ब्राह्मणवाडा, बोटा, लहवीत पर्यंत होतं. अशा महापुरुषांचं येणं जाणं, ऋषींचं येणं जाणं तुमच्या परमभाग्याचं लक्षण आहे. लौकिकानां हि साधूनां अर्थं वाक् अनुवर्तते, ऋषीनां पुनराद्यानां वाचमर्थो अनुधावती. त्याचा मराठी अर्थ आहे, बोलिले जे ऋषीचाच भावे वर्ताया. मच्छिंद्र महाराज, आदरणीय मिलिंद महाराज आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज, पेटी वादक गुरुजी, धवण सर, जुन्या आणि नवे आजी माजी दोन्ही पखावज वादकांना धन्यवाद देतो. 8:30 ते 10:30 वेळ आहे. 10:30 झालेत. माझं कीर्तन संपलं. भाविकांना माझी प्रार्थना आहे, नित्य शुद्ध बुद्धमुक्त आज्य अव्य निकवडा. आत्मा हरी आहे, हरीच आत्मा आहे ही जाणीव तुम्हाला व्हावी या प्रयत्नापोटी मी तुमच्या समोर काही अल्पस्वल्प चर्चा केली. आजचा चॅप्टर, आजचा प्रबंध, आजचा सब्जेक्ट होता भगवन नामाचं महत्त्व. भगवन नामाचं महत्त्व, इफेक्ट, फायदा काय? त्याचं उत्तर असं आहे, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा.
दुसरं प्रमाण काय? ऐका आता ठायलं इथं. आम्ही दोघं, तुम्ही सगळे मला मदत करा. मुखी नाम हाती मोक्ष, 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 मोक्ष नामहते मुखी नामहते मोक्ष, ऐशी साक्ष बहुता ऐसी साक्ष बहुभूता, साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुता, वैष्णवांचा मान खरा खरा, वैष्णवांचा मान खरा, वैष्णवाचा मान खरा, वैष्णवाचा मान तुर तुरा वस्तू से तुर तुरा वस्तू से तुर तुरा. आता आपल्या दरबारी गायचा, आडाना गायचा ना असा बरं. तुर तुरा वस्तू से तुर तुरा, तुर तुरा तुर तुरा तुर तुरा वस्तू से तुर तुरा तुर तुर तुरा तुर तुरा तुर तुरा वस्तू तुर तुर तुरा तुर तुरा वस्तुषी तुर
आडाणा आता. जननी जनक माझ खचिताची, जननी जनक माझ खचिताची, तुझा पुढे चिंता नाही ठा. आडाणा अरे लावा ना कोणी आकार. केली आसावरीतून, मध्य काळात गायला आडाणा, दरबारी दरबारी कानडा, आता शेवट झाला आडाणा. आता मुखी देवा तुझा मी मिळंती रोज मी खाणार. असो तुम्ही सगळे रसज्ञ होतात, त्यामुळं मलाही आठवलं. एकेकाळी धवण सरांना विचारा, आमच्या मच्छिंद्र भाऊंना विचारा, मला गायनाची प्रचंड आवड. एका कीर्तनात मी सहज प्रेमाने म्हणालो, संगीतावर माझं प्रेम आहे. नॉट गर्ल, नॉट लेडीज, धिस इज ए संगीत, गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, घोळ घोळा वाजती टाळ, काही सप्त्यात घाळा घाळा वाजती टाळ, घाळा घाळा नाही घोळ घोळा वाजती टाळ. त्याला रीता, स्वर, मुरडान, उशी असे 4 प्रकार कळले पाहिजे. आपलं कीर्तन मावळतेऱ्याच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला विराम देतो. निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे, नित्यता सोहपे रामनाम. हा आयाम आपल्या अंतःकरणात ठसावून भगवत चिंतन करा, एवढीच अंतिम माझी प्रार्थना तुम्हा सगळ्या सज्जनांना आहे. माता भगिनी, लेकरं बाळं, परिसरातले लोक, गावातले सज्जन एकत्र आलात. वक्ता जे सातत्याने श्रोत्यांना टोचवतो तो काही वैरी नसतो, भांडण नसतं, वादविवाद नसतो. कळलं का रे, समजलं का रे, पटलं का तुम्हाला, अजून समजावून सांगू का, जीवनात बदल करा, या अर्थाने ती तळमळ असते, बाकी काही नाही. रेकॉर्डिंग करणाऱ्या दादालाही धन्यवाद, चित्रीकरण करणाऱ्यांना, स्पीकरवाल्यालाही धन्यवाद. त्यांचं नाव मला माहिती नाही, नवनाथ यांनाही धन्यवाद देतो. बघा, एका खर्चात 9 नाथ तुम्हाला भेटून गेले, त्यांना मी धन्यवाद देतो. धवण सर अतिशय धवल शुभ्र मनुष्य आहे, त्यांनी साथ केली. तुमच्या दोघाही 2 चिरंजीवांना मी धन्यवाद. तुम्ही माझ्या नातवा एवढेत रे, त्यामुळे चिरंजीव तुम्हाला म्हणलो धन्यवाद देतो. गुरुजी तुमचा हात अफलातून आहे, उत्तम आहे. आपण कधीतरी वैरागकर सर, धवण सर, तुम्ही, मी, आपण, रासने सर एकदा बसू, मस्त भजन करू, भिन्न भिन्न तालात म्हणू, अनावट तालात म्हणून. आपण हे धेंत धेंत 10-10 तीन पाठच झालं लोकांच्या. काही दीपचंदी आहे, खेमटाय, एक ताल आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक ताल पेश करू इथं. आता मधलं भजन घेतो. बुक्क्यावाले, हारावाले आपली आपली टोपी घालून या आणि
बुक्का एकाच बोटाने नाजूक लावा, काही काही डोळ्यात बोट घालते. हळदी कुंकाला गेलं की महिला काय करतात, ओवाळायला इथं कुंक असलं की इथं लावत्यात, इथं असलं की इथं लावत्याला. त्यांना केंद्रबिंदू लक्षात येत नाही का काय हेच कळत नाही. बुक्क्यावाले तसेच. तुला काय पॅरालिसिस झाला का, भीती वाटायला लागली का, करंट बसायला लागला, म्हणून मी काय करतो, लावणाराचं बोट धरतून माझ्या कपाळाला लावतो असं टच करून. तुलाही त्रास नको मलाही नको. करा एकदा हात वर सगळेजण. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई